हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण BBA, BCA, BBA, BMS या एक्झामसाठी जनरल नॉलेज आणि अवेअरनेस यावरती महत्त्वाचे MCQs बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हे एक्झाम देणार असाल तर व्हिडिओ नक्कीच बघा. तुमचा एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल. तर चला आपण वळूया आपल्या टॉपिककडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन वरती अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार आहे. लाईव्ह लेक्चर सोबत तुम्हाला युनिट वाईज लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज हे सगळं काही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आम्ही करणार आहोत. तुम्ही जर हे कोर्स घेतला तर आमची अशी खात्री आहे की तुमचा 80 प्लस तुमचा स्कोर जाईल आउट ऑफ 100. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 70-80 प्लस गेलात तर इझिली तुमचा जे आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसला नंबर लागून जातो. तर कोर्सची फीस फक्त 2,000 रुपये ठेवलेली आहे. आपण नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. त्यामुळे तुमचा टाइमचा नियोजन बरोबर होईल, तुमचा टाइम इम्प्रूव्ह होईल, मॅनेजमेंट बरोबर करू शकाल तुम्ही एक्झाम मध्ये. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कोर्स अवेलेबल आहे. तर चला आपण वळूया आपल्या क्वेश्चन कडे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आजचा, विच सिटी इन महाराष्ट्र इज फेमस फॉर होस्टिंग इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस? कोणती सिटी आहे ते बघूया आपण. पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद. तर याचा राईट ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? तर नागपूर जे आहे हे नागपूर महाराष्ट्रातली फेमस जिल्हा किंवा सिटी आहे जे की इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेसला होस्टिंग करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वानखेडे स्टेडियम इज लोकेटेड इन विच सिटी? वानखेडे स्टेडियम कुठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई आणि नाशिक. कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. तर मुंबईला जे आहे वानखेडे स्टेडियम आहे. तर इथे इंटरनॅशनल जे आहे नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस होत असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच स्पोर्ट इज मोस्ट पॉप्युलर प्ले ड्युरिंग गणेश फेस्टिवल इन महाराष्ट्र? तर कोणता पॉप्युलर गेम आहे ते किंवा खेळ आहे ते बघूया आपण. ऑप्शन एक आहे कबड्डी, त्याच्यानंतर क्रिकेट, खो खो आणि दहीहंडी. गणेश फेस्टिवलला बघा आपण दहीहंडी हे खेळत असतो, म्हणजे करत असतो दहीहंडी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो राईट ऑप्शन याचा दहीहंडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच कबड्डी टीम रिप्रेझेंट महाराष्ट्र इन प्रो कबड्डी लीग? प्रो कबड्डी जे होत आहे आता, तर त्यामध्ये महाराष्ट्राला कोणती टीम रिप्रेझेंट करते? तर टीमचे नाव दिलेले बघा, पुणेरी पलटण, त्याच्यानंतर मुंबई वेरियर्स, नाशिक टायटन्स आणि डेक्कन डेव्हिल्स. राईट ऑप्शन काय याचा? पुणेरी पलटण हे जी टीम आहे प्रो कबड्डीची, तर हे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु इज द फेमस क्रिकेटर फ्रॉम मुंबई नोन ॲज मास्टर ब्लास्टर? कोणता फेमस क्रिकेटर आहे बघा ते. फर्स्ट आहे विराट कोहली, त्याच्यानंतर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. राईट ऑप्शन काय याचा? सचिन तेंडुलकर हे मोस्ट फेमस क्रिकेटर आहे मुंबईचा, मास्टर ब्लास्टर असंही म्हणतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच सिटी होस्टेड द खेलो इंडिया युथ गेम इन 2019? 2019 ला कोणती सिटीने जे आहे खेलो इंडिया युथ गेम मध्ये होस्ट केलं होतं बघा. ऑप्शन एक आहे मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन थर्ड, पुणे या सिटीने जे आहे होस्ट केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच स्पोर्ट इज द शिवछत्रपती अवॉर्ड गिव्ह फॉर इन महाराष्ट्र? तर कोणत्या खेळाला जे आहे अवॉर्ड दिलं जातं, शिवछत्रपती अवॉर्ड हे दिलं जातं, कोणते खेळ आहे ते आपण बघूया. ओनली क्रिकेट, ऑल स्पोर्ट, ओनली कबड्डी आणि ओनली रेसलिंग. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑल स्पोर्ट, म्हणजे जेवढे पण खेळ होतात महाराष्ट्रामध्ये तर तेवढ्यांना जे आहे शिवछत्रपती अवॉर्ड हे दिलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला,
विच फिमेल ॲथलीट फ्रॉम महाराष्ट्र ओन मेडल इन रेसलिंग. तर कोणती लेडी आहे ते, कोणती फिमेल आहे ते बघूया आपण, की त्यांनी मेडल जिंकलं होतं रेसलिंग मध्ये. फर्स्ट आहे पी.व्ही. सिंधू, त्याच्यानंतर साक्षी मलिक, बबिता फोगाट आणि विनेश फोगाट. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन सेकंड, साक्षी मलिक यांनी जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे मेडल जिंकलं होतं रेसलिंग मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वेअर इज द बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स लोकेटेड. तर बालेवाडी स्पोर्ट जे आहे यामध्ये पण वेगवेगळे स्पोर्ट होत असतात, म्हणजे नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे स्पोर्ट होत असतात. ओके, तर कुठे आहे ते? मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर. राईट ऑप्शन काय याचा? पुणे. पुणेमध्ये जे आहे बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, विच इज द ट्रॅडिशनल मार्शल आर्ट ऑफ महाराष्ट्र. कोणता आहे ते बघूया आपण. ऑप्शन एक आहे सिलंबम, त्याच्यानंतर कलारी पैतू, त्याच्यानंतर मर्दानी खेल आणि गटका. कोणता आहे बघा मार्शल आर्ट? मर्दानी खेल हे जे आहे हे मार्शल आर्ट आहे महाराष्ट्राचा. तर कशा प्रकारे खेळलं जातं बघा, हे 400 ओल्ड मार्शल आर्ट आहे, म्हणजे 400 वर्ष पूर्वी हे खेळलं जायचं. मर्दानी खेळ असं याला म्हणतात. अशा प्रकारे तिथे तलवार किंवा मग भाले वगैरे घेऊन ते खेळत असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच सिटी इन महाराष्ट्र हॅज द डी.वाय. पाटील स्टेडियम. तर कुठे आहे डी.वाय. पाटील स्टेडियम? कुठे आहे? मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि ठाणे. राईट ऑप्शन काय याचा? नवी मुंबईमध्ये डी.वाय. पाटील स्टेडियम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच स्पोर्ट डज अजिंक्य रहाणे प्ले. तर विद्यार्थी मित्रांनो, अजिंक्य रहाणे काय खेळतो? कोणता खेळ खेळतो? हॉकी, फुटबॉल, क्रिकेट आणि कबड्डी. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन थर्ड, क्रिकेट जे आहे, अजिंक्य रहाणे जे आहे क्रिकेट खेळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फुटबॉल क्लब फ्रॉम महाराष्ट्र प्ले इन आयलेग्यू. कोणता क्लब आहे ते बघा, फुटबॉल क्लब. मुंबई फुटबॉल क्लब, नागपूर युनायटेड, पुणे स्टार्स आणि कोल्हापूर किंग्स. राईट ऑप्शन काय याचा? मुंबई फुटबॉल क्लब जे आहे हे आयलेग्यू मध्ये खेळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द ऑलिम्पिक मेडल विनिंग बॉक्सर फ्रॉम महाराष्ट्र. तर ऑलिम्पिक मध्ये कोणी जे आहे बॉक्सर मध्ये, बॉक्सिंग मध्ये मेडल जिंकलं होतं? विजेंद्र सिंग, मारिया कोम, शिवा थापा, नॉन ऑफ दिस मधून नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधून नाही जिंकलेलं आहे अजून कोणीच. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच सिटी होस्टेड द फर्स्ट महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक. तर कोणती सिटी आहे बघा ते? पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई. राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन फर्स्ट, पुणेमध्ये जे आहे स्टेट ऑलिम्पिक या सिटीने जे आहे महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक होस्ट केलं होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले क्वेश्चन इथे संपलेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे तर हे कोर्सची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. लाईव्ह लेक्चर सोबत तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पण भेटतील युनिट वाईज, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे कोर्स. तर 2000 रुपये फीज आहे फक्त. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात, मी रिप्लाय देईल तिथे. तर मी जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, अशाच तुम्हाला जे आहे व्हिडिओ इथे भेटतील. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.